आता तेच सांगितलं ना. ह्या लक्षवेधीच्या निमित्त मी आपल्या सभागृहाचं या ठिकाणी लक्ष वेधू इच्छितो की 2014 साली या ठिकाणी हवेली नागरी कृती समितीच्या वतीने एक याचिका दाखल करण्यात आली की पुणे शहराला लागून असलेली ही 34 गावं आणि ह्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झालं होतं आणि ग्रामपंचायत ह्या भागाला विकास निधी देण्यामध्ये कमी पडत होतं. त्यामुळे ही उद्या घेऊ ना याचिका दाखल केली होती. पेंडिंग या आहे याचिकेवरती घ्यायला लागेल ना आपण उद्या घेऊ. तत्कालीन शुक्रवार आहे सरकारने या ठिकाणी एक ऍफिडेव्हिट दिलं की टप्प्याटप्प्याने ही गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करून घेतली जातील आणि त्या पद्धतीने 4/10/2017 साली पहिली 11 गावं या ठिकाणी महानगरपालिकेत समाविष्ट केली. त्यानंतर 30/6/2021 साली उरलेली 23 गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली. परंतु ज्या हेतूसाठी या ग्रामपंचायतीने किंवा या नागरी समितीने या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली त्यांचा कुठेतरी भ्रमनिराश झाल्यासारखं या ठिकाणी आज दिसतंय. कारण जे उत्तर मला प्रशासनाकडनं देण्यात आलं की गेल्या 6 वर्षामध्ये ह्या 11 गावांमध्ये फक्त 87 कोटी रुपयाची कामं करण्यात आली. मंत्री महोदय अजून नाही खुलास होते 87 कोटी रुपयाची कामं करण्यात आली. म्हणजे प्रतिवर्षी फक्त एका गावाला 1.25 कोटीच्या वरती निधी देऊ शकली नाही. त्यानंतर जी 23 गावं ही महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली त्या गावांना मिळून या ठिकाणी फक्त 19 कोटी रुपयाची कामं म्हणजे त्या गावांमध्ये सुद्धा 40 लाख रुपये प्रति गाव अशा पद्धतीने निधी म्हणजे ग्रामपंचायत पेक्षाही बेकार परिस्थिती या ठिकाणी त्यांना निर्माण झाली. ह्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नागरीकरण झाल्यामुळं तिथं मूलभूत सुविधा रोड लाईट पाणी ड्रेनेज असं कुठलेही न पुरवलं गेल्यामुळं आता मागे काही ग्रामपंचायतीने महानगरपालिकेत आम्हाला वगळण्यात यावं अशा पद्धतीची भूमिका सुद्धा त्या ठिकाणी घेतली होती. आज मी ह्या लक्षवेधी निमित्त आपल्याला सांगू इच्छितो की महानगरपालिकेच्या माध्यमातून कुठला विकास निधी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मिळत नसल्या कारणानं महानगरपालिकेने या ठिकाणी आपल्या राज्य सरकारला एक 10,000 कोटी रुपये लागतील ह्या गावाला विकास करण्यासाठी अशी मागणी केली होती. तर आपण त्या महानगरपालिकेला अनुदान स्वरूपात अशी काय निधी देता येईल का पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न माझा असा आहे की ही जी 34 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट केली ह्यांना बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार हा PMRD ला आहे आणि त्याचा विकास निधी सुद्धा PMRD कडे जमा होतो आणि सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याचं काम पुणे महानगरपालिका करते. तर जो विकास निधी 2017 नंतर जमा झालेला आहे तो महानगरपालिकेला देण्यात येईल का हा माझा दुसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न माझा असा आहे की या ठिकाणी या गावांमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून जो टॅक्स आकारला जातो तो टप्प्याटप्प्याने 20% करून आज 100% महानगरपालिकेला ज्या नियमावली त्याप्रमाणे टॅक्स आकारला जातो. पण त्या लोकांना पाण्यासाठी टँकरनी पाणी पुरवठा घ्यावा लागतो मूलभूत सुविधा नसतात. सर माझे अजून 2 प्रश्न आहेत. तर माझी एवढी विनंती आहे या सभागृहाला की त्यांना जोपर्यंत मूलभूत सुविधा देत नाही तोपर्यंत टॅक्स मध्ये 50% सूट देता येईल का. अजून एक माझा प्रश्न आहे की मंत्री महोदयाच्या मार्फत या ठिकाणी महानगरपालिकेला त्यांच्या बजेटमध्ये ही गावं डेव्हलप करण्यासाठी त्यांच्या बजेटचा 30% निधी या ठिकाणी राखीव ठेवता येईल का. आणि शेवटचा प्रश्न या ठिकाणी आहे माझा की ही गावं किती वर्षाच्या कालमर्यादेमध्ये डेव्हलप केली जातील याची एक खुलासा या ठिकाणी आपला करावा. धन्यवाद. अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्यांनी पुणे महानगरपालिकेच्या 34 गावांचा जो मुद्दा या ठिकाणी मांडला त्याच्यामध्ये 2017 मध्ये 11 गावं ही पहिल्यांदा समाविष्ट झालेली होती आणि त्याच्यानंतर 2021 ला बाकीची 23 गावंही समाविष्ट झाली. आणि म्हणून सन्माननीय सदस्यांनी सांगितले की ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी विकास व्हायला पाहिजे त्या पद्धतीने विकास होत नाही. परंतु मला सन्माननीय सदस्यांना आणि सभागृहाला या ठिकाणी सांगायचं आहे की 11 गावांचा विकास आणि 23 गावांचा विकास हे 2 टप्पे आहेत. काही गावं ही महानगरपालिका विकास करते काही गावं ही PMRD विकास करते आणि यांचे विकास आराखडे जे आहेत DP जे आहेत ते 23 गावांमधली जी 11 गावं आहेत या गावात DP तयार करण्याचं काम हे पुणे महानगरपालिका करते आणि 23 गावांसाठी PMRD करते. थोडंफार पुणे महानगरपालिकेचा DP पब्लिशनसाठी उशीर झालाय याच्याशी आम्ही सहमत आहोत. परंतु PMRDनं हा DP पब्लिश केलाय त्याच्या सूचना आणि मागवलेल्या आहेत
येत्या 2 महिन्यामध्ये हा डीपी डीपीवर पूर्ण कारवाई होऊन तिथं देखील चांगल्या पद्धतीची विकासाची कामं सुरू होतील. 34 गावांसाठी जवळजवळ 1200 कोटी रुपये खर्च करण्याचं नियोजन आहे आणि पुणे महानगरपालिकेने 150 कोटी रुपयाची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. परंतु सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी सांगितले की या 34 गावांचा चांगला विकास होण्यासाठी भरघोस निधीची आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं की पुणे महानगरपालिकेच्या सारखाच या 34 गावांचा समतोल विकास व्हावा या सूचना महानगरपालिकेच्या आयुक्तांना दिल्या जातील. या ठिकाणी पाण्याची देखील कामं सुरू आहेत. विद्युत व्यवस्थेसाठी 5 कोटी रुपये आपण त्या ठिकाणी देतो. ड्रेनेजसाठी 11 गावांसाठी 323 कोटी रुपये खर्च येणारी जी योजना आहे ती देखील प्रगतीपथावर आहे. आणि सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जो मुद्दा मांडला त्याच्यामध्ये शासन अशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे की जे विभागीय आयुक्त आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल. महानगरपालिकेचे आयुक्त त्याच्यामध्ये असतील आणि या 34 गावामध्ये जे लोकप्रतिनिधी आहेत त्या सगळ्या लोकप्रतिनिधींचा या समितीमध्ये समावेश केला जाईल. ही समिती या सगळ्या कामांचा रिव्ह्यू घेईल आणि याला पैसा कसा लागणार आहे, किती लागणार आहे याची कल्पना महानगरपालिकेला देऊन महानगरपालिकेकडनं कामं करून घेईल. अध्यक्ष महोदय, महोदय, पुणे महानगरपालिकेमध्ये नव्याने समाविष्ट झालेल्या पहिल्या टप्प्यातील 11 आणि त्यांना एक प्रभाग करून त्यावेळेस सामंत साहेब 2 नगरसेवक प्रतिनिधित्व मिळालेलं होतं आणि उर्वरित 23 गावं नंतर गेली. अद्यापही त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं नाही. सध्या तर काही निवडणुका नाही, परंतु ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस त्यांना लोकप्रतिनिधित्व मिळालं पाहिजे. नंबर 1 तर ते आपण देणार का? ही त्याच्यामध्ये तुम्ही मान्य केलेलं आहे, तरी या गावांना प्रतिनिधित्व देण्याबाबत शासनाची काय नक्की भूमिका राहणार आहे? आणि नव्याने समावेश झालेल्या 34 गाव म्हणजे 11 अधिक 23 ह्या 34 गावांमध्ये अद्यापपर्यंत पुणे महानगरपालिकेकडनं एकूण किती निधी विविध विकास कामांच्या करता खर्च करण्यात आलेला आहे? हे 2 माझे प्रश्न आहेत. आपले अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्षनेते अजितदादांनी जे 2 मुद्दे मांडले त्याच्यातला पहिला मुद्दा महत्वाचा आहे की पहिले जे 11 गावं आली ती 2017ला आली. त्याच्यामुळे मागच्या निवडणुकीमध्ये 2 नगरसेवकांना प्रतिनिधित्व दिलं गेलं आणि त्याच पद्धतीनं भविष्यातली जी निवडणूक बाकीच्या गावांसाठी येईल त्या ठिकाणी देखील लोकप्रतिनिधी म्हणून नगरसेवक म्हणून त्यांना प्रतिनिधित्व दिले जाईल. आणि खर्चाच्या संदर्भातला जो विषय आता सन्माननीय विरोधी पक्षनेत्यांनी सांगितला त्याच्यामध्ये 1200 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय हा घेतलेला होता. पुणे महानगरपालिकेनं 150 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. 112 कोटी रुपयांची रस्त्यासाठी तरतूद आहे. त्यातल्या 26 कोटी रुपयांची कामं झालेली आहेत. 171 छोट्या रस्त्यांना महानगरपालिकेने पैसे दिलेले आहेत. विद्युत व्यवस्थेसाठी दर 5 कोटी रुपये आपण खर्च करत असतो. 11 गावांच्या ड्रेनेजसाठी 182 किलोमीटरची जी ड्रेनेज लाईन टाकायची आहे त्याला देखील 323 कोटी रुपये खर्च येणार आहे. तो देखील महानगरपालिकेने सुरू केलाय. 23 गावांसाठी डीपीआर अंतिम टप्प्यात आहे आणि तिथे एसटीपी साठी जो खर्च येणार आहे तो 214 कोटी रुपये येणार आहे आणि त्याची तरतूद देखील महानगरपालिकेला करण्याच्या सूचना देण्यात येतील. अध्यक्ष महोदय, खरं तर या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये एक सेकंड, या बाबतीमध्ये मी स्वतः काल महापालिका आयुक्तांशी बोललोय आणि जी कामं सुरू आहे ती तर सुरू राहतीलच, परंतु या बजेटमध्ये देखील पुरेसा निधी या सर्व गावातले पाणी योजना असेल, मलनिस्सारण योजना असेल, रस्त्यांसाठी निधी कुठेही कमी पडणार नाही याची देखील या सूचना मी कालच महापालिका आयुक्तांना देखील दिलेल्या आहेत. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी खरं तर पुणे महानगरपालिका ही 34 गावं ज्यावेळेस महानगरपालिकेमध्ये आल्याच्या नंतर त्यांना ज्या मूलभूत सुविधा असतात, मग ड्रेनेज असेल, पाणी असेल, रस्ता असेल, स्ट्रीट लाईट असेल, ह्यामध्ये कुठेतरी त्या ठिकाणी कमी पडत आहे. खरं तर या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं आल्याच्या नंतर ज्या मिळकतीला या ठिकाणी पुणे महानगरपालिकेमध्ये ही गावं येण्यापूर्वी त्या ठिकाणी ग्रामपंचायती काळामध्ये जो टॅक्स आकारला जात होता त्या गावामधलं मग शेड असेल, घर असेल, परंतु महानगरपालिकेमध्ये ही गावं आल्याच्या नंतर त्या ठिकाणचं शेड असेल, बांधकाम असेल, जे अनधिकृत म्हणून त्यांना त्या ठिकाणी 3 पट टॅक्स लावण्यात आलेला आहे. खरं तर हा 1 पट टॅक्स लावण्यात आला पाहिजे होता, तो आपण 1 पट टॅक्स लावणार का, हा माझा पहिला प्रश्न.
दुसरा प्रश्न असा आहे की या ठिकाणी आपण उत्तरामध्ये सांगितलेलं आहे की जी 11 गावं पुणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत त्या 11 गावांसाठी पाणी पुरवठ्यासाठी 400 टँकरद्वारे त्या ठिकाणी त्या 11 गावाला पाणी पुरवठा आपण करणार आहोत. परंतु नंतर जी 23 गावं आलेली आहेत त्या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी आपण किती टँकर या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहेत हा माझा एक दुसरा प्रश्न या ठिकाणी असेल. त्याचप्रमाणे आपण सांगितलं की 11 गावामध्ये सांडपाणी म्हणजे ड्रेनेज लाईन टाकण्यासाठी 182 किलोमीटरची आपण लाईन टाकणार आहोत. त्यामध्ये या ठिकाणी महिला शुद्धीकरण केंद्र त्या ठिकाणी 2 करणार आहोत. यासाठी आपण 323 कोटी रुपये खर्च करणार आहोत. या ठिकाणी काम सुरू आहे परंतु कामाचे त्या ठिकाणी गती जर आपण पाहिली तर कासव गतीने ती कामं चालू आहेत. त्या ठिकाणी त्या कामाचा दर्जा हा निकृष्ट आहे. त्या ठिकाणी खरं तर आपण पाहिल्याच्या नंतर त्या ठिकाणची कामाची चौकशी आपण दक्षता विभागाकडून केली पाहिजे व तो अहवाल हा आम्हाला मिळेल का. त्याचप्रमाणे ही 34 गावं ज्यावेळेस पुणे महानगरपालिका आल्याच्या नंतर या गावांची गुंठेवारी करण्यासाठी ज्या जाचक अटी आणि शर्ती आहेत अशा सर्व अटी शर्ती जाचक न ठेवता हा गुंठेवारी कायद्यानुसार हा सुलभ पद्धतीने ही अनधिकृत घरं हा गुंठेवारी कायद्यामध्ये अधिकृत होण्यासाठी आपण त्या गुंठेवारी कायद्यामध्ये बदल करणार आहात का. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे की या ठिकाणी ज्यावेळेस टॅक्स आपण 3 पट आकारतो त्यामुळे फुरसुंगी देवाची उरळी ही गावं त्या ठिकाणी टॅक्स जास्त आकारत असल्यामुळे पुणे महानगरपालिकेतून वगळणार आहात का. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्यांनी जे 6 प्रश्न या ठिकाणी विचारले मला आपल्याला विनंती करायची आहे की एका वेळी 3 प्रश्न जर विचारले तर त्याचं उत्तर चांगल्या पद्धतीने देता येतं. परत त्यांना पाहिजे तर तुम्ही नंतर संधी द्या कारण 6वा प्रश्न येईपर्यंत पहिला प्रश्न विसरला जातो. त्याच्यामुळे आमची आपल्याला विनंती आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की टॅक्सच्या संदर्भामध्ये तपासून बघितलं जाईल. पण सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः या लक्षवेधीचं उत्तर दिलेलं आहे आणि स्वतः सांगितलंय की या 34 गावं म्हणजे जी 11 गावं पहिली आहेत आणि नंतर 23 गावं आहेत या कुठच्याही गावांना इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पैसे कमी पडणार नाहीत हे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर मला असं वाटतं की पूर्ण लक्षवेधीला हे उत्तर मिळालेलं आहे. धन्यवाद. शेवटचा अशोक पवारजी. अध्यक्ष महोदय, या 34 गावामध्ये सगळ्यात मोठं गाव माझं वाघोली आहे की ज्याची लोकसंख्या 3.5 लाख आहे, ज्यामध्ये 70,000 वीज ग्राहक आहेत. सांडपाण्याचे प्रश्न आहेत, पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत की आज पण वाघोली सारख्या गावात टँकरने पियाला पाणी घ्यावं लागते. एक आयव्ही इस्टेट आहे, 25,000 लोकसंख्येची ती आयव्ही इस्टेट आहे. तिला जायला फक्त 10 फुटी रस्ता आहे आणि ते पण कुणीतरी कोर्टात जातं. आणि मग ह्या संदर्भात सरकारने चांगले नामवंत वकील देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सांडपाण्यासाठी सुद्धा लोकांना नाहक त्रास दिला जातो, पुढे पाणी सोडून देत नाही. अशा अनेक गंभीर समस्या वाघोली गावच्या आहेत. त्याचबरोबर 18 महिने झाले साहेब, आता उद्याची निवडणूक प्रभाग रचना आपण 2011च्या लोकसंख्येवर करणार आहे. 2011 नंतर 12 वर्ष झाल्यात. त्या गावची लोकसंख्या एवढी झपाट्याने वाढते की माझी पण विनंती की प्रभाग रचना करताना जी काही आत्ताची लोकसंख्या असेल ती निवडणूक आयोगाला विनंती करा, कारण बरेच कार्यकर्ते अनेक उत्सुक असतात आणि तुमच्या 2च जागेने काही भागणार नाही. तोही प्रश्न यामध्ये निश्चितपणे घ्या मुख्यमंत्री महोदय. 2011ची जनगणना आणि आजचे रोज एक टावर वाघोलीत उभा राहतोय म्हणजे एक गाव छोटंसं आमचं रोज उभं राहते वाघोलीमध्ये. अजून निवडणुका कधी होतील माहिती नाही म्हणून हा पण प्रश्न त्याच्यामध्ये महत्वाचा आहे. टॅक्स 18 महिने झालं ताब्यात घेतले पीएमसीने परंतु कसलाही त्या ठिकाणच्या सुधार नाही. माझी नम्रतेची विनंती की मुख्यमंत्री महोदय आपल्या दालनामध्ये याच्यासाठी संबंधित जे कोणी आम्ही त्या 34 गावातले विधानसभा सदस्य असतील त्यांना विश्वासात घेऊन त्यांना बोलून संबंधित अधिकाऱ्यांना बोलून सेक्रेटरींना बोलून हा विषय आपण मार्गी किती दिवसात लावणार आहे अशी माझी विनंती मुख्यमंत्री महोदय आपल्याला आहे. अध्यक्ष महोदय, या खरं म्हणजे ही सर्व 23 गावं ही पीएमआरडीए मध्ये होती आणि पीएमआरडीए त्याचा डीपी करत होती आणि आम्ही त्यावेळी माझं नगरविकास मंत्री म्हणून असंच मत होतं की पूर्ण डीपी तयार झाल्यानंतर या गावांचा जे काही निर्णय घ्यायचा तो घ्यायला पाहिजे. परंतु अजितदादा
संबंधित तो विषय असल्यामुळे त्यांनी सांगितलं की आपण गावं महापालिकेमध्ये समाविष्ट करावी. आता ती महापालिकेमध्ये समाविष्ट करावी तर आपण तो निर्णय घेतला, परंतु त्यामध्ये एक असं, कारण पीएमआरडीए त्याचा डीपी अंतिम स्टेजला होता, मग डीपी पीएमआरडीने तयार करायचा आणि त्याची अंमलबजावणी महापालिकेने करायची, अशा प्रकारचा आपला निर्णय झाला. आता मी आपल्याला सांगू इच्छितो की जी गावं 23 गावं आणि 11 गावं आहेत, यामध्ये महापालिका पूर्णपणे सेवा देते आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते आकडे मी पुन्हा वाचत नाही की जे जे गावं आहेत आणि त्यांच्या पाण्याच्या योजना आहेत, मलनिस्सारण योजना आहेत, त्याला येणारा खर्च आहे त्याची तजवीज केलेली आहे. 1200 कोटीचा आणखी एक डीपीआर तयार केलाय. एमजेपी कडे टेक्निकल सँक्शन साठी गेलेला आहे, त्याच्यावर देखील सरकार तातडीने निर्णय घेत आहे. आणि त्याचबरोबर तोपर्यंत या सगळ्या योजना होईपर्यंत टँकरनी पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि त्याचबरोबर मी मगाशी देखील म्हणालो की मी स्वतः आयुक्तांना फोन केला, आता 2-4 दिवसामध्ये त्याचं बजेट देखील होणार आहे. त्यामुळे विशेष या सगळ्या संपूर्ण जी गावं आपण महापालिकेत समाविष्ट केलेली आहेत त्यासाठी लागणारे रस्त्याला पैसे, पाण्याच्या योजनांसाठी पैसे, मलनिस्सारण योजनांसाठी पैसे, जे ऑलरेडी प्रस्ताव तयार केले ते सोडून इतर ज्या काही योजना आहेत त्याला लागणारे जे पैसे आहेत त्याची पूर्ण या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. त्यामुळे आपण निश्चिंत राहा, यामध्ये शेवटी आपण निर्णय घेतलेला आहे आणि निर्णय घेतलेला आहे त्यामुळे त्यांना सुविधा देण्याचं काम हे महापालिकेचं आहे आणि शासन नक्की त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिकेतून आहे. तशा प्रकारचे निर्देश मी दिलेले आहेत. त्याचबरोबर जो लोकसंख्येचा आपण नगरसेवकांचा विषय काढला तर यामध्ये या लक्षवेधीमध्ये 32 किलोमीटर असं भौगोलिक क्षेत्र असल्यामुळे हे 2च नगरसेवक आहेत. परंतु आपल्याला माहित आहे की प्रत्येक 1 लाखाला 1 नगरसेवक, यामुळे या सगळ्या भागाचा आपण जर विचार केला तर यामध्ये 11 गावांचा आणखी समावेश केल्यामुळे या ठिकाणी 2 नगरसेवक त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि त्याचबरोबर जी काय फेररचना होईल त्यामध्ये देखील त्याचा सर्वकष विचार होईल, कारण यामध्ये शेवटी त्या भागातल्या लोकसंख्येचा विचार करून आपण त्या नगरसेवकांची संख्या ठरवत असतो. आणि म्हणून मी एवढंच सांगतो अध्यक्ष महोदय, यामध्ये आता प्रशासक आहे, प्रशासक असल्यामुळे निवडणुका आता जेव्हा होतील तेव्हा लोकप्रतिनिधी निवडून येतील, परंतु निवडणूक होईपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या भागावर अन्याय होणार नाही आणि त्या सर्व भागाला 23 आणि 11 गावांना ज्या मूलभूत सोयी सुविधा देण्याचं काम आहे ते बरोबर होत राहील. अध्यक्ष महोदय एकच सूचना करतो. अध्यक्ष महोदय एकच सूचना. अध्यक्ष महोदय एकच सूचना करतो. एक सेकंद. अध्यक्ष महोदय एकच सूचना. आपली जी 23 गावं जेव्हा पीएमसी मध्ये घेतली गेली त्यावेळेला जी स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे ही आपण पीएमआरडीएला नेमली. अध्यक्ष महोदय, त्यामुळे काय झालंय की बाबा सगळ्या सुख सुविधा ह्या महानगरपालिकेने पुरवायच्या, मात्र जे सगळं स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी आहे ते बिल्डिंग परमिशन असेल ह्याचा जो रेव्हेन्यू आहे हा सगळा पीएमआरडीए कडे येतोय. तर माझी फक्त मुख्यमंत्र्यांना एकच विनंती आहे की आपण ह्यात इलिगल कन्स्ट्रक्शन वरती सुद्धा पीएमआरडीएला कारवाई करता येत नाही, त्याला पीएमसीच करावी लागते. सगळं काम समजा पीएमसी करते, तर इंटिग्रेटेड आणि अकाउंटेबल डेव्हलपमेंट करायचं असेल तर पीएमसीला प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमलं गेलं पाहिजे. मी मगाशीच सांगितलं की त्याचा पूर्व इतिहास सांगितला की पीएमआरडीने काय केलं, काय सुरू केलं. आता पीएमआरडीने संपूर्ण डीपी तयार करून महापालिकेकडे द्यायचं, अंमलबजावणी महापालिका करणार आहे. त्यामुळे पुढचे सगळे निर्णय महापालिका घेणार आहे. शेवटचा प्रश्न. चला अध्यक्ष महोदय. आता नाही. अध्यक्ष महोदय. चला. नाही आता मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर. अध्यक्ष महोदय, त्याचं नाव आहे विषय. या 34 गावांमधली 15 गावं ही माझ्या मतदारसंघामध्ये येतात. आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचं मी मनापासून आभार मानेन की मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की अधिकचा निधी या गावांसाठी देणार आहेत. माझी फक्त एक विनंती आहे, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना याची कल्पना आहे की गेली 3 वर्ष टॅक्सच्या बाबतीमध्ये मी या बाबतीत फॉलोअप करतोय आणि वारंवार नागरिकांची मागणी होती. 2017 म्हणजे आज 5 वर्ष झाली, या सर्व नागरिकांना अधिकचा आणि कितीतरी पटीने जास्तचा टॅक्स त्या ठिकाणी उपलब्ध होतोय. आजही निधी उपलब्ध केल्यानंतर ज्या सुविधा, नागरी सुविधा खऱ्या अर्थाने लोकांना उपलब्ध होणार आहेत त्या 2025 पर्यंत होऊ शकणार नाही. आणि 2021ला
20/10/2021 आदरणीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती केल्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी आदेश पारित केले होते, परंतु त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. माझा एकच प्रश्न आहे, टॅक्सच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेणार का? आणि टॅक्स जो ह्या अधिकच्या गावांना लावलेला आहे हा टॅक्स ग्रामपंचायतीप्रमाणे कमी करणार का? अध्यक्ष महोदय, महापालिका अधिनियमानुसार टॅक्स लावण्याची प्रक्रिया होत असते आणि जर अनधिकृत बांधकामं असतील तर त्याला शास्ती लावण्यात येते. ही बाब आपण तपासून घेऊ. शेवटी आपले गावकरी आपले लोक आहेत, त्यामुळे कुणावरही अन्याय होणार नाही. तपासून घेऊ आणि त्यावर योग्य तो निर्णय घेऊ आपण. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, हा रे मग छापल्या परमानी छापल्या बनणार नंबर. लक्षवेधी क्रमांक 2. अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, वितरित केल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये